नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एप्स्टीन फाईल्स हे नाव तुम्ही भरपूर ऐकलं असेल. त्यावरती मी एकही व्हिडिओ केला नाही, कारण मला मुळात तो विषयच आवडत नाही. ज्या पद्धतीमध्ये असं म्हटलं जातं की एप्स्टीन हा स्वतःच एक हेर होता आणि तो कुठल्या राष्ट्रासाठी हेरगिरी करत होता याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. त्या निमित्ताने एप्स्टीननी स्वतःच्या मालकीचं एक बेट घेतलं होतं आणि त्या बेटावरती जगभरामधून अल्पवयीन मुलं आणि मुली तिथे आणण्यात येत होती आणि त्यांचा वापर हा अनैतिक कारणांसाठी केला जात होता आणि त्यासाठी संपूर्ण समाजामधले अध्वर्य ज्याला म्हणाल, वेगवेगळ्या ठिकाणी उच्च पदावरती काम करणाऱ्या व्यक्तींना अशा प्रकारे ह्या प्रकरणात गोवण्यात आलेलं होतं आणि त्याच्या फिल्म्स काढून ठेवलेल्या होत्या. या मुलांवरती जे अत्याचार झाले, त्याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही अनेक गोष्टी बघितल्या असतील, मी विशेष वाचत नाही. आणि हे एप्स्टीन फाईल्स प्रकरण जे आहे ते आता ब्लॅकमेलिंगसाठी वापरलं जातं. अमेरिकेमधले जे अनेक राजकीय नेते आहेत, त्यांना कोंडीत पकडून आपल्याला हवे तसे राजकीय निर्णय त्यांच्याकडून घेण्याचे प्रयत्न एप्स्टीन फाईलमुळे झाले, असे आरोप केले गेलेले आहेत. खरं सांगायचं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी 24 साली जेव्हा प्रचार केला आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीसाठी, त्याच्यामध्ये एप्स्टीन फाईल्सचा उल्लेख होता, त्यांच्या प्रचारात होता आणि त्यात त्यांनी आश्वासन दिलेलं होतं की मी सत्तेवर आलो तर एप्स्टीन फाईलचा सगळा उलगडा हा जनतेसमोर ठेवीन, मोकळ्या मनाने ठेवीन. तेव्हा अशा पद्धतीमध्ये आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती अशी झाली की त्यांचं प्रशासन आल्यानंतर कित्येक महिने हे एप्स्टीन प्रकरण आणि त्याची कागदपत्र मुळी लोकांसमोर आलीच नाहीत. आणि मग एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं की हे नेमकं होतंय काय सगळं. मग असं कळलं की नाही बाबा, त्याची जे मूळ कागदपत्र आहेत ती कुठेतरी न्यूयॉर्क मध्ये आहेत आणि ती दडवून ठेवण्यात आलेली आहेत. ती मुळात ह्या तपास यंत्रणांना मिळालेलीच नाही. मग ती न्यूयॉर्क मधून मिळवण्याचे प्रयत्न झाले. ते झाल्यानंतर मग पुन्हा एकदा सगळा गोंधळ झाला आणि त्याच्यात पॅम बॉन्डी ह्या ज्या आपले भारतीय वंशाचे कॅश पटेल आता सध्या एफबीआयचे डायरेक्टर आहेत, त्यांच्या बॉस समजल्या जातात. त्या पॅम बॉन्डींच्या हातामध्ये हे सगळे निर्णय होते आणि पॅम बॉन्डी ह्यांनी कसे एप्स्टीन फाईल ह्या दाबून ठेवलेल्या आहेत, त्या बाहेर येऊ देत नाहीयेत असे आरोप केले जात होते. करता करता मग ते न्यायालयाचे सुद्धा हस्तक्षेप म्हणा किंवा जे काही असेल ते, त्यातून मग काही फाईल्स पुढे आल्या. मग म्हटलं गेलं की नाही नाही नाही, ह्याच्यात तर काहीच नाहीये, अजून त्यांनी उघडच नाही केलेलं, वगैरे वगैरे करत टप्प्याटप्प्यानी अनेक एप्स्टीन फाईल्स आता बाहेर आलेल्या आहेत. सगळ्या आल्यात की नाही शपथेवर कोण सांगणार, अशी परिस्थिती आहे. आपल्या भारतापर्यंत सुद्धा त्याचं वारं पोहोचवण्याचा प्रयत्न इथल्या काही नतद्रष्ट लोकांनी केला आणि त्या निमित्ताने हरदीप आपले मंत्री आणि मोदी, खुद्द मोदी यांच्यावर सुद्धा अश्लाघ्य आरोप करण्याचा प्रयत्न झाला. त्याचे पुरावे कोणीही देऊ शकलेलं नाहीये की एप्स्टीन फाईल मध्ये त्यांचे काही उल्लेख आहेत, असंही कोणाला दाखवता आलेलं नाहीये. असो, तो भाग वेगळा. पण ही जी एप्स्टीन फाईल्स प्रकरण आहे, त्याच्यामध्ये ट्रम्प अडकलेले आहेत आणि म्हणून त्यांच्याकडून आपल्याला हवे तसे निर्णय करून घेतले जात आहेत, राजकीय निर्णय, असे आरोप होत होते. जिथपर्यंत मला माहिती आहे तिथपर्यंत जर ट्रम्प यांनी अशा प्रकारे जे अल्पवयीन मुलींवरती किंवा मुलांवरती जे अत्याचार होत होते, त्याच्यामध्ये ते जर का स्वतः गुंतलेले असते तर त्यांनी निवडणूक प्रचारामध्ये हे आश्वासन दिलंच नसतं मुळी. त्याचा काही संबंधच येत नाही असं मला वाटतं. कारण दुसरी बाजू अशी सांगितली जाते की ट्रम्प ह्यांची जी सेक्शुअल निवड आहे, ती निवड ही ग्रोन अप लेडीजसाठी आहे, ती अशा अल्पवयीन मुलींसाठी नाही, असं सांगणारे सुद्धा अनेक आहेत. त्याच्यामुळे ते आपल्याला स्पर्श करणार नाही ह्याची ट्रम्पना खात्री होती, म्हणूनच त्यांनी हे आश्वासन दिलं. तेव्हा हे जे प्रचार करणारे लोक आहेत ना, की एप्स्टीन फाईलमुळे ट्रम्प काहीतरी आपल्या मनाविरुद्ध निर्णय घेत आहेत, त्याच्यावर माझा फारसा बिलकुल खरोखरच मनापासून विश्वास नाही. अन्यथा जे काही पुरावे समोर आले तर मी जरूर मानीन
तोपर्यंत मात्र मी मानायला ते तयार नाहीये. तर असा हा एप्स्टीन जो आहे तो त्याला तुरुंगात टाकला गेला आणि तो तुरुंगातच मरण पावला. अनेकांचं म्हणणं असं होतं की त्याचा मृत्यू जो आहे तो संशयास्पद आहे आणि त्यांनी आत्महत्या करण्याची परिस्थितीच नव्हती. तेव्हा या आरोपामधून एप्स्टीननी आता आत्महत्या केली का नाही केली ह्याच्यावरती एक यादवी चालू असते नेहमी. या सगळ्या प्रकारामध्ये मला वाटतं 8-10 दिवसापूर्वी आलेली बातमी आहे. मी तिची विशेष दखल घेतली नव्हती, पण आता घेण्याची गरज आहे असं मला वाटायला लागलंय. इराणनी असं जाहीर केलं, की एफ-बी-आयचे डायरेक्टर कॅश पटेल जे आहेत, त्यांच्या ईमेल अकाउंटमध्ये आम्हाला प्रवेश मिळालेला आहे. लक्षात घ्या. कॅश पटेल यांच्या ईमेल अकाउंटमध्ये आम्हाला प्रवेश मिळालेला आहे आणि त्यातून आम्ही काही महत्त्वाच्या खळबळजनक ईमेल ह्या शोधून काढलेल्या आहेत असं म्हणे इराणमधून जाहीर झालं. आता इराणमधून कोणी जाहीर केलं? गंमत अशी आहे की इराणमध्ये आता राज्य कोणाचं आहे हेच कोणाला माहिती नाही. सगळं चाललंय तर नीटच, पण एकही व्यक्ती समोर येऊन म्हणत नाही की मी चालवतोय राज्य म्हणून. त्यामुळे त्याबद्दल तर तुम्हाला आणि मला काही ठामपणे सांगता येत नाही. पण ह्या ईमेल मात्र लीक झाल्याचा पुरावा त्यांनी दिलाय असं म्हटलं जातं. आणि त्यांनी पुढे असंही म्हटलेलं आहे, की आम्हाला ज्या कॅश पटेलच्या ईमेल मिळाल्या त्या अमेरिकेतल्या सर्व्हरवरून मिळालेल्या नसून आम्हाला इस्रायलच्या सर्व्हरमधून मिळाल्या आहेत. म्हणजेच इराण असं सांगू बघतंय, की आम्ही जे हॅकिंग केलं ते इस्रायलच्या सर्व्हरचं केलंय, अमेरिकेच्या सर्व्हरचं नाहीये. तर त्याच्यामध्ये इराणचा दावा असा आहे, की इस्रायलच्या सर्व्हरमध्ये आम्हाला हे पुरावे मिळालेले आहेत, की एप्स्टीन जिवंत आहे. म्हणजे तो जे मेला असं दाखवलं जातंय, तुरुंगामध्ये असताना मरण पावला आहे जे दाखवलं जातंय, ते निखालच चुकीचं आहे आणि त्याऐवजी तो जिवंत आहे आणि तो इस्रायलमध्ये जीवन जगतोय. असे पुरावे आम्हाला मिळाले असं इराण म्हणतो आहे. आणि हे पुरावे त्यांना कुठे मिळाले? तर असं म्हणतात, की हे कॅश पटेलच्या ज्या ईमेल्स त्यांना इस्रायलच्या सर्व्हरवर मिळाल्या, त्याच्या जोडून हे व्हिडिओ त्यांना मिळालेले आहेत. आता खरं खोटं कोणी सांगायचं मित्रांनो? आपण तर काही सांगू शकत नाही. कारण ना तुम्ही आणि मी ते ईमेल पाहिल्या ना ते व्हिडिओ पाहिले. पण अशी इराणकडून अशी माहिती समोर येणं, मला हेच मुळात एक कोडं पडलेलं आहे, की इराणमध्ये जर इंटरनेटच नसेल, तर ही माहिती तरी बाहेर कुठून येते? म्हणजेच अत्यंत वरिष्ठ वर्तुळ ज्यांना इंटरनेटचा ॲक्सेस आहे, त्यांच्याकडूनच आलेली ही माहिती आहे. जरूरच आणि मग त्यांना जर का असं वाटत असेल एप्स्टीन अजून जिवंत आहे आणि तो इस्रायलच्या ताब्यात आहे, हे माहिती सांगण्याचा हेतू काय? आणि त्या हेतूसाठी म्हणून हे प्रश्नचिन्ह जरूर उठतंय. कॅश पटेल यांच्या ज्या काही ईमेल त्यांना मिळाल्या असं ते म्हणतात. त्या किती प्रक्षोभक आहेत याची आपल्याला कल्पना नाही. तेव्हा हे असं हवेत उडणारं एक प्रकरण आहे आजच्या घडीला. अशीच हवेत उडणारी प्रकरणं होती. ते जे क्रिस्टोफर स्टील प्रकरण झालं, म्हणजे ज्याला रशिया गेट असं नाव पडलेलं होतं. ज्याच्यामध्ये असे आरोप केले गेले, की ट्रम्प आणि रशिया यांचं सूत जमलेलं आहे. आता हे सूत जमलेलं होतं का नाही माहिती नाही, परंतु आजच्या घडीला हे निखालसपणे सिद्ध झालं. अगदी कोर्टापर्यंत नेऊन पोचलं, की असे काहीच पुरावे तत्कालीन CIA कडे नव्हते, की UK मध्ये बसून जे पत्रकार ह्या कंड्या पिकवत होते त्यांच्याकडेही काही पुरावे नव्हते. ट्रम्प यांच्यावरती आरोप करण्यासारखे काहीही मॅटर यांच्याकडे नव्हते. तेव्हा हे अशा गोष्टी होत असतात. लीक झालंय, अमुक झालंय, तमुक झालंय. ही प्रकरणं जोर उडती असतात आणि हे जे आरोप झाले ना, ते आरोप ट्रम्पच्या पहिल्या कारकिर्दीपासून झालेले आहेत. म्हणजे ते सगळं बाहेर यायला इट हॅज टेकन मोर दॅन 5 to 6 इयर्स. तसं आता हे एप्स्टीन जिवंत आहे का नाही हे ठरवण्यासाठी कालावधी तर निश्चित जावा लागेल. अन्यथा एप्स्टीन जिवंत आहे तर त्याला समोर आणावं लागेल आणि सध्याची जी प्रकरणं आहेत म्हणजे तो मरून पण आता जी काय 5-6 वर्ष झाली तर त्या जुन्या त्याच्या टेप्स नाही. आजचं जे ताजं प्रकरण आहे त्याच्यावर एप्स्टीन काय बोलतो ह्याचा व्हिडिओ समोर आला समजा आणि तो AI जनरेटेड नाही याची जर का कोणी ग्वाही दिली तर मग तुम्हाला आणि मला त्याच्याबद्दल काही गोष्टी खऱ्या आहेत हे मानावं लागेल. अन्यथा आजपर्यंत तरी मी एप्स्टीन फाईलची दखल घेतलेली नव्हती. आता सुद्धा दखल एप्स्टीन फाईलची घेतलेली नाहीये, तर दखल घेतलेली आहे ती इराणनी इस्रायलचे सर्व्हर हॅक केले.
गंमत अशी आहे की आजच्या घडीला ते फक्त सांगतायत की आम्हाला एप्स्टीन जिवंत असल्याचा पुरावा मिळालाय, आणखी काय काय मिळालेलं आहे हे महत्वाचं आहे. इराणच्या हातामध्ये अशी कोणती गुप्त किंवा महत्वाची माहिती आहे इस्रायल बद्दल, आणि त्यांनी ही त्यांना नुसती म्हणतो ना आपण हिंट देणं, पूर्व सूचना दिल्यासारखं आहे की जास्त उडू नका, आमच्याकडे आणखीही प्रक्षोभक गोष्टी आहेत. त्या आणखी प्रक्षोभक गोष्टी ज्या आहेत त्या कुठल्या आहेत त्या हळूहळू जरूर बाहेर येईल, कारण इराण इथून पुढे गप्प बसणार नाही याची आपल्याला थोडीफार लक्षणं तरी जरूर दिसत आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.